तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की आपल्या तूर पिकावरती जी कळी अवस्थेत असल्यावर जी कुठली फवारणी करायला पाहिजे आणि जेणेकरून गर्भधारणा आणि फुलधारणा चांगली होईल, त्याचबरोबर किडी आणि रोगांचा जो प्रादुर्भाव आहे याचा बंदोबस्त आपल्याला करता येईल। तर शेतकरी मित्रांनो, कुठले बुरशीनाशक वापरायला पाहिजे, कुठले कीटनाशक वापरायला पाहिजे आणि कुठले टॉनिक वापरायला पाहिजे, कुठले विद्राव्य खत वापरायला पाहिजे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जे टॉनिक जे आहे ते टॉनिक आपण टाटा बहार जे येतं, टाटा बहार 40 ml प्रति 20 लिटरच्या पंपाला, त्याच्यासोबतच 20% असलेलं बोरॉन हे 2 ग्राम प्रति 20 लिटर पंपाला आपल्याला फवारायचं आहे। त्यासोबतच आपण अमिनो ऍसिड सुद्धा फवारू शकतो। विद्राव्य खत जर आपल्याला फवारायचे झाल्यास आपण ते विद्राव्य खत 1261-0 किंवा 13-40-13 हे सुद्धा विद्राव्य खत 100 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपाला आपण आपल्या शेतात फवारू शकतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कीटकनाशक जे आहे, जी अळी कंट्रोल करायला आपल्याला वापरायचे आहे, ते आपण इमामॅक्टिन बेन्झोइड हे आपण कीटकनाशक फवारू शकतो। ज्यामध्ये येतं प्रोक्लॅम येतं, मिसाईल येतं, EM1 येतं, यांसारखी औषधे आपण आपल्या शेतात 15 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपाला फवारू शकतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकावरच्या काडीला जर डाग दिसत असेल किंवा साल निघताना दिसत असेल किंवा झाड वाळताना दिसत असेल, तर अशा कंडिशन मध्ये आपण बुरशीनाशक जे फवारू शकतो ते म्हणजे रिडोनिल गोल्ड झालं किंवा रोको पावडर झालं किंवा ब्लू कॉपर झालं, यांसारखे जे बुरशीनाशक आहे ते आपण फवारू शकतो। रोको पावडर किंवा रिडोनिल गोल्ड जे आहे ते आपल्याला 15-30 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपाला वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।